भविष्य निर्वाह निधी खात्यातील रक्कम काढून देण्याच्या कामासाठी 6,000 रुपयांची लाच स्वीकारताना ग्रंथपाल अधीक्षकासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। ही कारवाई मंगळवारी सायंकाळी 6च्या सुमारास सोलापूर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालय परिसरात करण्यात आली। या प्रकरणात लक्ष्मण दत्तात्रय बालवाड वय 55, पद अधीक्षक वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालय सोलापूर वर्ग 2, सध्या राहणार मंगल रेसिडेन्सी, होडगी रोड सोलापूर, मूळ राहणार वायगाव, अहमदपूर, जिल्हा लातूर, अण्णासाहेब दगडू बेटकरी वय 48, पद वरिष्ठ लिपिक, वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालय सोलापूर वर्ग 3, राहणार कडलास, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, तसेच विक्रम हरिश्चंद्र बारबोले वय 55, पद ग्रंथपाल, श्रीमती रामबाई बाबूराव सुराणा विद्यालय, चिकलठाण, तालुका करमाळा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। यातील अधीक्षक बालवाड आणि बारबोले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास पैसे घेताना रंगेहात पकडले। तिघांच्या संमतीने बारबोले हा पैसे घेत होता। तक्रारदाराचे भविष्य निर्वाह निधीतील पैसे काढून देण्यासाठी आरोपीने 6,000 रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती। तक्रारीची पडताळणी 15 जून रोजी केल्यानंतर सापळा रचण्यात आला। त्यानुसार भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या खालील कार्यालयात गुरुवारी लाचेची रक्कम स्वीकारताना आरोपींना रंगेहात पकडण्यात आले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।